त्याच्यामुळे जसं सिगारेटवरती किंवा दारूवरती आत्ता सरकार लेबल लावणं कंपल्सरी करतं, की सिगारेट ओढून कॅन्सर होतो असं त्या पाकिटावर लिहिलेलं असतं. त्याप्रमाणे काही दिवसांनी बाकरवडीवरती लिहितील, की बाकरवडी खाणे आरोग्यास हानिकारक आहे किंवा श्रीखंडावरती लिहितील, की अमुक-अमुक श्रीखंड खाणं हे आरोग्यास हानिकारक आहे. नमस्कार, मी शेखर करमरकर आणि आपण पाहत आहात चला चलूया. मित्रांनो, आज आपण शुगर टॅक्स किंवा सोडा टॅक्स ह्याच्याबद्दल बोलणार आहोत. आता हा शुगर टॅक्स किंवा सोडा टॅक्स म्हणजे काय आहे? तर थोडक्यात साखरेवरती लावलेला कर. म्हणजे आपण पूर्वी जसं बघितलं की इंग्रजांनी मिठावर कर लावला होता. तसा हा साखरेवरती आता कर लावला पाहिजे असं बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच लोकांना आणि बऱ्याच सरकारांना वाटायला लागलंय. तर हे का वाटतंय? त्याचा परिणाम काय होतोय? आणि हे योग्य आहे का नाही? हे आज आपण बघणार आहोत. आता साखरेवरती कर म्हणजे मुख्यतः कशावर लावला जातो? तर ॲक्चुअली जी कारखान्यातनं साखर आपण विकत घेतो, म्हणजे रॉ शुगर ज्याला आपण म्हणतो, तर त्याच्यावरती हा कर नाही आहे. तर मोस्टली जे सोडा म्हणजे पेप्सी किंवा एनर्जी ड्रिंक्स किंवा कोका कोला ड्रिंक्स ही अशी जी पेय आहेत, शीतपेय, तर त्यांच्यावरती हा कर लावला जातो. हा कर जगातल्या खूप देशांमध्ये म्हणजे जवळ-जवळ 100 देशांमध्ये लावला जातो. आणि हा कसा लावला जातो? तर प्रत्येक लिटर मागे किंवा एखाद्या पेयामध्ये किती साखर आहे. म्हणजे जर 100 मिलीलिटर मागे 8 ग्रॅम साखर असेल किंवा 5 ग्रॅमच्या वर असेल, तर मग हा कर त्याच्यावर लावला जातो. तर हा कर किती आहे साधारण? तर ओरिजिनल जी प्राईस आहे एखाद्या पेयाची, म्हणजे समजा कोका कोलाची बाटली आपल्याला ₹100 ला मिळतीये, तर कर लावल्यानंतर ती ₹110 ला होईल किंवा ₹120 ला होईल. तर अशा प्रकारचा हा साधारण 10% 20% च्या आसपास असलेला हा कर आहे. तर हा कर लावण्यामागचा मुख्य उद्देश काय असतो? तर आता आपण बघितलं, की दारूवरती हा प्रचंड कर असतो. म्हणजे एखादी बाटली जर आपण ₹1000 ला मिळत असेल, तर त्यातल्या जवळ-जवळ ₹600 ते ₹700 हे फक्त कराचे असतात. किंवा तंबाखूवरती कर असतो म्हणजे सिगारेटवरती किंवा तंबाखूवरती. तर हे कर का लावले जातात? तर सरकारला किंवा लोकांना किंवा विज्ञानातल्या प्रयोग करणाऱ्या लोकांना माहिती आहे, की दारू किंवा सिगारेट ह्या गोष्टी मानवी शरीरासाठी अपायकारक आहेत. दारूनी लोकांच्या शरीराची हानी होते. मग सरकारने पूर्वी दारूबंदी करून बघितली आहे. जगात जवळ-जवळ सगळीकडेच दारूबंदी करून बघितली आहे. पण त्याचा काहीही फायदा होत नाही. लोक दारू प्यायची ती पीतच असतात. तर मग सरकारने एक वेगळा विचार काय केला, की लोकांना दारू प्यायची आहे ना, तर मग आपण कमीत कमी त्यांच्याकडनं जास्त पैसे तरी काढूयात. म्हणजे जास्तीत जास्त कर ह्या दारूवरती किंवा सिगारेटवरती किंवा तंबाखूच्या पदार्थांवरती लावायचा प्रयत्न असतो. तर ही साखर जी आहे, म्हणजे शीतपेयामधली किंवा कुठल्याही पदार्थामधली म्हणजे गोड पदार्थ असतील किंवा बेकरी प्रॉडक्ट्स असतील, तर त्याच्यामध्ये जी साखर असते, ती सुद्धा आपल्या शरीराला हानिकारक आहे, असं पुन्हा-पुन्हा सिद्ध झालेलं आहे. आता पूर्वीच्या काळी म्हणजे साधारण 50 किंवा 100 वर्षापूर्वीपर्यंत साखरेचं आपल्या आहारातलं प्रमाण हे अतिशय कमी होतं. म्हणजे लोक मुख्यतः काय भाजी, भाकरी किंवा फळं, भाज्या असंच खायचे. नंतर जेव्हा इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन झालं किंवा आपल्याला जी तयार उत्पादनं बाजारात मिळायला लागली, म्हणजे आता आपण घरी श्रीखंड विशेष करत नाही किंवा घरी गुलाबजाम बनवत नाही. तर आपल्याला गुलाबजाम खावं वाटले किंवा जिलबी खावी वाटली, तर आपण सरळ हलवाईच्या दुकानात जातो आणि घेऊन येतो. आणि हे पदार्थ आता बारमाही आणि बऱ्याच ठिकाणी 24 तास मिळतात. त्याच्यामुळे आपलं आहारामधलं साखरेचं प्रमाण हे प्रचंड वाढलेलं आहे. आणि जसं-जसं ह्या समाजातलं साखरेचं प्रमाण वाढत गेलंय, त्या प्रमाणात रोग पण वाढत गेलेत. म्हणजे आता भारतामध्ये डायबिटीसचं प्रमाण हे खूप वाढलंय. लहान मुलांच्या किंवा मोठ्या माणसांच्या स्थूल किंवा ओबेसिटीचं प्रमाण पण खूप वाढलंय. तर हे हे जे प्रमाण वाढण्याचा प्रकार आहे तो आणि साखरेचा वापर हे दोन्ही एकत्रच झालेलं आहे. मग ह्याच्यावरती उपाय म्हणून काय करायचं? तर साखर बंदी असं तर आत्तापर्यंत आपण कधी ऐकलेलं नाहीये, की साखर जसं दारू बंदी आहे किंवा दारू अमुक-अमुक दिवशी मिळणार नाही म्हणजे ड्राय डे.
तसा साखरेसाठी बंदी किंवा साखरेसाठी ड्राय डे असं आपण कधी कुठं ऐकलेलं नाही आहे. पण साखरेवरती कर म्हणजे साखर जर तुम्हाला खायची असेल किंवा साखरेचे पदार्थ जर तुम्हाला खायचे असतील, तर तुम्हाला जास्त पैसे द्यायला लागतील, असं त्याचा थोडक्यात अर्थ आहे. मग जेव्हा युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये किंवा बऱ्याच देशांमध्ये उदाहरणार्थ मेक्सिकोमध्ये किंवा इंग्लंडमध्ये हे कर लावले गेले आणि त्याच्यानंतर मग 2 वर्षांनी, 5 वर्षांनी, 10 वर्षांनी लोकांनी त्याचे परिणाम काय होत आहेत ते बघायला सुरुवात केली. तर त्यांना असं लक्षात आलं, की जेव्हा आपण एखाद्या पेयाची किंमत वाढवतो टॅक्स लावून, तेव्हा आपोआप त्याचा खप कमी होतो. म्हणजे समजा आता ₹100 ची बाटली जर समजा ₹120 ला झाली, तर आपण 3 च्या ऐवजी 2 बाटल्या घेऊ. म्हणजे आपलं प्यायचं प्रमाण कमी होतं आणि ह्याच्यामुळे लहान मुलांचं साखरेचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि त्याच्यामुळे मग त्यांचं दात किडणं किंवा त्यांचे स्थूलत्व किंवा त्यांची ओबेसिटी किंवा त्यांचं वजन वाढायचे प्रॉब्लेम्स हे कमी झालेले आहेत, असं आढळून आलेलं आहे. तर मग ह्याच्या पुढं काय होऊ शकतं किंवा ह्याच्या पुढच्या स्टेप्स काय असू शकतात? तर आपल्याला माहिती आहे, की खूप फॅट असेल किंवा खूप साखर असेल किंवा खूप तेल असेल, तर असे पदार्थ हानिकारक असतात. त्याच्यामुळे जसं सिगारेटवरती किंवा दारूवरती आत्ता सरकार लेबल लावणं कंपल्सरी करतं, बंधनकारक करतं, की सिगारेट ओढून कॅन्सर होतो, असं त्या पाकिटावर लिहिलेलं असतं. त्याप्रमाणे काही दिवसांनी बाकरवडीवरती लिहितील, की बाकरवडी खाणे आरोग्यास हानिकारक आहे किंवा श्रीखंडावरती लिहितील, की अमुक-अमुक श्रीखंड खाणं हे आरोग्यास हानिकारक आहे. म्हणजे आत्तापर्यंत असं कोणी लिहिलेलं नाहीये, पण हे लिहायचा विचार करतायत बरीच ठिकाणची सरकारं. त्याच्यामुळे आपण असं लक्षात घेऊया, की जसं दारू किंवा सिगारेट आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे, त्याचप्रमाणे जास्त प्रमाणातलं मीठ, जास्त प्रमाणातलं तेल आणि साखर हे सुद्धा तेवढंच वाईट आहे. आणि मग सरकारनी लेबल लावायची किंवा सरकारने आपल्याला सांगायची किंवा सरकारने त्याच्यावर टॅक्स लावायची वगैरे, वगैरे वाट न बघता आपण स्वतःहून त्याचं प्रमाण कमी करणं हे जास्त आपल्या फायद्याचं आहे. म्हणजे बऱ्याच जणांनी तुमच्यापैकी हे असं काही ऐकलंच नसेल, की साखरसुद्धा एवढी वाईट असू शकते किंवा साखरेवरती सुद्धा टॅक्स लावला जाऊ शकतो. तर हे आहे आणि हे होणार आहे भविष्यामध्ये. म्हणजे पूर्वी सिगारेटवरती असं काही बंधन नसायचं किंवा इव्हन लहान मुलांना सुद्धा पानपट्टीवरती सिगारेट, दारू किंवा तंबाखूची पुड्या हे सहज मिळायच्या. कोणाचंच काही बंधन नव्हतं. पण आता तसं राहिलेलं नाही. तर त्याप्रमाणे काही दिवसांनी आपल्याला समजा आपण असं बघितलं, की एखादा आपण गोड पदार्थ घेतला, तर त्याच्यावरती लिहिलेलं असेल, की जास्त खाऊ नका, नाहीतर तुम्हाला प्रॉब्लेम्स येतील किंवा तुम्हाला डायबिटीज होईल. तर हे आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचण्याआधीच आपण सावध होऊया. आपण आपल्या आहारात बदल करूया. तर तुम्हाला ह्याच्याबद्दल काय वाटतं किंवा तुमचा अनुभव काय आहे? आणि साखर खाणं किंवा साखर ही हानिकारक आहे का नाही ह्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे? हे कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघत राहा. धन्यवाद.